नमस्कार. आज आपण काय बघणार आहे का हवेवरती चालणारी गाडी आणि हवेपासून तयार करणारा एक व्हॅक्यूम पंप काय असतो. तर आता वेगवेगळ्या भागांमध्ये आपण बघतो पवनचक्की असतात किंवा असे अजून काही उपकरणं असतात जे हवेपासून वीज निर्मिती करतात. मग जशी हवेपासून वीज निर्मिती केली जाते तसेच विजेपासून हवेची परत पॉवर सुद्धा आपण तयार करू शकतो. उदाहरणार्थ जो आपल्या घरामध्ये पंखे असतात, पंखे माहिती आहेत सगळ्यांना. काय काम करतो पंखा? जेव्हा आपण त्याला चालू करतो फिरतो आणि काय करतो, हवा खाली फेकतो, म्हणजे आपल्याला थंड हवा देतो. पण आता थंड हवा देतो म्हणजे हवा तयार करतो का स्वतः तो? नाही. मग काय करतो तो, जी वरची हवा आहे तिला फक्त खाली फेकतो. मग आता आपल्याला या गाडीमध्ये काय बघायला भेटतं का जी पुढची हवा आहे तिला जर आपण मागं ढकललं तर आपण पुढे जाऊ शकतो का? जेव्हा आपण नदीमध्ये पोहताना काय करतो, आपण हात पुढे मारतो. पुढे मारल्यावरती जे पाणी आहे त्याला मागे ढकलतो आणि आपण पुढे जातो, बरोबर. तसंच हवेमध्ये सुद्धा असतं. जेव्हा आपण हवेला मागे ढकलतो तेव्हा आपण पुढे जाऊ शकतो, बरोबर. मग सेम तसंच आपण जेव्हा एखाद्या मोटरला पंखा लावला पुढे, हे काय असतो, एक पंख्या टाईप उपकरण आहे. हा जेव्हा आपण एखाद्या मोटरला लावतो हा काय करतो, समोरच्या हवेला मागे ढकलतो. मग जर याने समोरच्या हवेला मागे ढकललं तर हे उपकरण आपोआप पुढे जाणार आहे, बरोबर. तर आता सध्या आपण बघितलं जेव्हा याला आपण बॅटरी बरोबर कनेक्ट करू तेव्हा काय होतं, हा मोटर फिरायला लागते. मोटर जेव्हा फिरते हा पुढच्या हवेला मागच्या दिशेने फेकतो. पुढच्या हवेला जेव्हा हा मागच्या दिशेने फेकेल तेव्हा हळूहळू ही मोटर पुढे किंवा ही जी गाडी असेल ती पुढे जाईल. आता सध्या आपण याच्यामध्ये कमी पॉवरची मोटर वापरली आहे त्यामुळे ती कमी पुढे जाते. जर आपण मोटर जास्त पॉवरची वापरली तर काय होईल, जास्त हवेला मागे फेकेल. जेवढी जास्त हवा मागे फेकेल तेवढाच तो काय होणार आहे, पुढे जाणार आहे परत. ठीक आहे, समजलं सगळ्यांना काय असतं. मग आपण हवेच्या शक्तीचा वापर करून आपण स्वतः प्रवास करू शकतो, बरोबर. आपण जहाजांमध्ये काय बघतो, जी मोठी मोठी जहाजे असतात त्याच्यामध्ये जे प्रोपेलर फिरतात पुढच्या पाण्याला मागे फेकतात. मग पाण्याला मागे फेकल्यामुळे जहाज पुढे जातं. तसंच हवेला मागे फेकल्यावरती सुद्धा काय होते, गाडी पुढे जाते. हेच कुठे वापरलं जातं विज्ञान? विमानं उडतात आकाशामध्ये जेव्हा विमानं उडतात त्यांना रस्ता आहे का कुठे चाक फिरवायला? नाही. मग त्यांना पुढे जाण्यासाठी काय असते, हवाच असते. मग त्या जी पुढची हवा आहे त्या हवेला मागे फेकतात आणि ते स्वतः पुढे जातात फक्त. म्हणजे जे विमानामध्ये आपण उपकरण टर्बाईन्स वापरले जातात त्या टर्बाईन्सला आपण इथे डेमॉन्स्ट्रेट किंवा आपण इथे बघू शकतो कसे वापरले जातात बेसिकली. ठीक आहे. मग आता हवेच्या शक्तीचा वापर करून अजून काय काय करू शकतो आपण. आता इथे पुढच्या हवेला मागे ओढून आपण कचरा वगैरे गोळा करायचं सुद्धा काम करू शकतो. समजा एखादी अशी आपण बंद डबी बनवली, या बंद डबीमध्ये सगळे हवा आपण समजा खेचून घेतोय तर हवेबरोबरचा हा सगळा कचरा वगैरे हा सुद्धा खेचून घेतला जाईल, बरोबर. मग यामध्ये सुद्धा काय केलंय, इथे तुम्हाला मोटर दिसत असेल, एक मोटर वापरली आहे, बरोबर. मग ही जी मोटर आहे या मोटरला इथे आपण बॅटरी बरोबर कनेक्ट केले. जशी आपण ही मोटर फिरते तशी ही मोटर जेव्हा फिरेल तेव्हा या पुढच्या हवेला तो मागे ओढेल सगळ्यांना, बरोबर. मग जो काय कचरा असेल, तुम्ही जेव्हा या मोटरला चालू करशाल आता त्या मोटरला चालू केल्यावरती जो काय कचरा असेल तो सगळा कचरा या डबीमध्ये जमा होतो पूर्ण. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला तर जसं आपण यामध्ये पाहिलं का हवेला म्हणजे पुढच्या हवेला मागे खेचून आपण पुढे जाऊ शकतो, तसंच या उपकरणामध्ये आपण काय करू शकतो, जी काय आजूबाजूची हवा आहे त्या सगळ्या हवेला जर जास्त पॉवरने आपण स्वतःकडे ओढलं तर काय होईल, हवेबरोबर जो काय जमिनीवरती कचरा असेल, धूळ असेल ती सगळी सुद्धा हवेबरोबर मागे येईल. मग आपण या डबीमध्ये सगळं गोळा करून घेऊ शकतो. म्हणजेच एक व्हॅक्यूम क्लीनर बनवू शकतो, बरोबर. व्हॅक्यूम म्हणजे काय असते, निर्वात पोकळी म्हणजे काय, समजा इथे आपण इथली हवा जर बाहेर काढत असेल, इथली हवा बाहेर काढली तर इथे नवीन हवा येईल. ती नवीन हवा कुठून येते, याच्या पुढे ही जी जागा आहे त्या जागेमधून येईल. मग जिथून तुम्ही असा हा व्हॅक्यूम फिरवशाल तिथे जेवढे काय हवे असतील किंवा हवेबरोबरचे जे काय पार्टिकल असतील ते सगळे याच्या आतमध्ये जमा होतील, बरोबर. म्हणजेच याचा उपयोग तुम्ही कचरा किंवा धूळ वगैरे साफ करण्यासाठी करू शकता. म्हणजेच असेच या मोटरला किंवा असे विंड टर्बाईन्स किंवा हे जे प्रोपेलर आहेत हे वापरून आपण वेगवेगळे उपकरणं बनवू शकतो, ज्या उपकरणांमध्ये हवेचा वापर केला जाईल. म्हणजेच मोटर हवेचा वापर करून वेगवेगळे गुणधर्म तिचे दाखवू शकतो, बरोबर. समजलं सगळ्यांना काय असतात हे नक्की तुम्हाला सगळ्यांना? ठीक.